आपण आज जे हे मंदिर पाहत आहोत, हे मंदिर कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील आतनी तालुक्यातील प्रसिद्ध असे 1000 वर्षापूर्वीचे हेमाडपंथी खंडोबाचे मंदिर पाहत आहोत. हे मंदिर 12 खंडोबा तीर्थक्षेत्रापैकी एक महत्त्वाचे आहे. तर आता आपण या ठिकाणचा संपूर्ण परिसर, मंदिरातील सर्व परिसर पाहत या ठिकाणचा अल्पसा इतिहास लोककथेनुसार आपण पाहणार आहोत. या प्रदेशात घनदाट जंगल, टेकड्या आणि या जंगलामध्ये मणी आणि मल्ल दैत्य फार माजले. लोक भयभीत झाली. त्यांनी ऋषीमुनींना त्रास दिला. म्हणून ब्रह्म विष्णू शंकरांना शरण जाऊन विनंती केली आणि शिवाने हातात तलवार, सोबत घोडा, चेहऱ्यावर वीरतेचे तेज घेऊन खंडोबा देवाचा अवतार धारण केला आणि या मंगसोळी परिसरात मल्ल या दैत्याबरोबर घनघोर असे युद्ध झाले. तलवारींचा गडगडाट झाला. भूमी रक्ताने लालीलाल झाली. मल्ल दैत्याला खंडोबा देवाने सुळी चढवलं, त्याचा पराभव केला. देवांनी खंडोबा देवावर पुष्पवृष्टी केली. याच ठिकाणी खंडोबा देवाने मल्ल दैत्याला सुळी चढवले, म्हणून या ठिकाणाला मंगसुळी असे नाव पडले. तसेच खंडोबा शिवाचा अवतार, तर देवी म्हाळसाबाई पार्वतीचा अवतार. खंडोबा आणि म्हाळसाने मिळून मणी आणि मल्ल दैत्याला या ठिकाणी वध केला. भगवान खंडोबाने ज्या ठिकाणी वध केला ते हेच मंगसुळी म्हणून ठिकाण प्रसिद्ध झाले. तर असं हे भक्तांना पावणारं, भक्तांच्या अडचणी दूर करणारं, जागृत असं असणारे, माळ रानावर एकांतात असणारे हे खंडोबाचे 12 तीर्थापैकी एक प्रसिद्ध असे असणारे तीर्थ आपण पाहत आहात. अवश्य अशा मंदिराला भेट द्या. अशीच मंदिरे पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येळकोट येळकोट. जय मल्हार. ओम नमः शिवाय.